11व्या शतकात मी ग्रंथाची एक काव्याची रचना केली. प्रसंग का आले तर राजा भोज त्यावेळेला प्रचलन मध्ये होते. भोज राजा, भोज राजानी 2 मंत्री होते, अनेक मंत्री होते. एक मंत्री अजैन होता. त्याने काय सांगितले राजा भोजला की जैन मुनी जे असतात ते अहंकारी असतात, मानी असतात. ते राजाला देखील निवेदन करत नाही, मानत नाही. ते राजा भोज म्हटले बघूया. जैन मंत्री म्हटले तसं काही नसतंय, विनयशील असतात, हा स्वाभिमानी असतात. राजा भोजांनी सैनिकांना पाठवलं, मानतो स्वामीने बोलवून आणा जावा. मग मुनी महाराज राज आज्ञाचं निवेदन स्वीकारले नाही. का तर विनयाने बोलवत नाही, विनयाने बोलवले नाही, ते आज्ञा दिली. मग आज्ञा त्यांना सोहावत नाही, कारण का तिने पूज्य असतात, पंचपरमिष्ठ असतात. तिने मात्र जिनेंद्र भगवंतांचीच आज्ञा मानली, म्हणून तिने राजाची आज्ञा मानली. 2दा पाठवले, 3दा पाठवले. शेवटी जबरदस्ती त्यांच्या राजात आगमना करण्यासाठी बळजबरीने त्यांना घेऊन आले. तिने बोलले नाही, उपसर्ग आहे म्हणून मौन झाले, मानतो ते बोलले तर काय. ते मंत्री म्हटले सांगितलं होतं ना राजाने तुम्हाला, जैन मुनी खूप अहंकारी असतात. मग राजाला राग आले. त्याने 48 तुरुंगामध्ये, दार असले तुरुंगामध्ये बंद केले आणि हातात गळ्यामध्ये पायात सगळे बेडी घालून त्यांना बंदी म्हणले. त्यावेळेला आदिनाथ भगवंतांची स्तुती प्रारंभ केली मानतो स्वामी. त्यावेळेला त्यांची स्तुती करताना काय म्हटले की भक्तावर स्तुतीची विशेषता आहे. पहिल्याचे 2 जे आहेत कडवे, वरील 2 वळीची स्तुती आहे आणि लास्टची 2 वळी त्याचं उदाहरण आहे. वरील 2 लाईन आहेत ना ती स्तुती आहे आणि खाली जे 2 वळी आहेत त्यांनी दृष्टांत आहे. दृष्टांत म्हणजे काय, उदाहरण आहे. उदाहरण काय म्हटलं बघा, भक्तामर प्रणत मौली मणी प्रभाण मुद्योतकम दलित पाप तमोहिता. देव ज्या वेळेला नमस्कार करतात ना जिनेंद्र भगवंतांना, आदिनाथ भगवान, ते जिनेंद्र भगवंतांना नमस्कार करतात. देवांच्या डोक्यावरती किरीट असते, ते मणी असते. ते मणीच्या चरणकमलाच्या प्रकाशामुळे चमकतात. नमस्कार केला म्हणून म्हटले भक्तांबर प्रणत मौली मणी प्रभाण. कसे आहेत ते चरण कमल, मुद्योतकम दलित पाप तमोवितानम. संसारी जीवांचे पाप हरण करणारे आहेत, पाप नष्ट करणारे आहेत. मुद्योतकम दलित पाप तमोवितानम. म्हणून मी मानतो स्वामी त्या चरणाला सम्यक प्रणम्य जिनपाद युगम युगाला. युगाच्या आधीमध्ये ज्यांचे जन्म झाले आदिनाथ भगवंतांच्या, त्या आदिनाथ भगवंताला मी चांगले रूपाने नमस्कार करतो. नमस्कार किती प्रकारचे असतात, कोणकोणते? प्रत्यक्षाने. आणखी तुम्ही सांगा. एक द्रव्य नमस्कार आणि एक भाव नमस्कार, 2 असतात. इच्छा नसताना देखील कोणता नमस्कार. नमस्कार देवांना काही वेळी आपण असं करतो की, आणि कधी करतो लाईट आला आणि नदी समोरले बस जाताना नदीला मी करतो की. मग नमस्कारची पद्धती कशी सांगितली आहेत आगमामध्ये, हे असं मुदित केलं ना, हे श्रीफळ होते. सोललेले श्रीफळ, शेंडी हे आणि खालची जी भाग आहे ती श्रीफळ. मग नमस्कार करतो ना, हे श्रीफळ मी तुम्हाला, हे उत्तम अंग आहे. कोणता? डोका. मग असे नमस्कार केले, असे नाही, फक्त असे नाही, चांगल्या पद्धतीने असे. हे 3 लोकांचे नाथ आवर्त करताना मनशुद्धी, वचनशुद्धी, मनाने, वचनाने, कायाने मी तुम्हाला नमस्कार करतो. हे नमस्कार पद्धती पाहिजे. आता अगोदर
मुलं मुली नमस्कार करते आई वडिलांची असेल, आता असं करा इथूनच. मग भगवंतांना पण मी असं करून चालत नाही, करायचंच आहे ना नमस्कार. काही वेळ वंदना जय जिनेंद्र म्हणताना देखील मी कसं म्हणतो वंदना. काही वेळा आपण कसं म्हणतो नमस्कार. आता इच्छा नसताना नमस्कार म्हणजे द्रव्य नमस्कार, हात जोडले भाव नाही जोडले. भाव नमस्कार कुठला, मनाने वचनाने आणि काय तिन्ही योग असले पाहिजे. तिन्ही योग असेल तर पुणे पण तेवढंच मिळतं. म्हणून भाव नमस्कार करायचे. द्रव्यासोबत भाव देखील नमस्कारचे योग्य आहेत. भाव असेल तरच नमस्कार करता येतं.